साताऱ्यामधल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्ये प्रकरणामध्ये आताची सगळ्यात मोठी माहिती समोर आली आहे। साताऱ्यामधील फलटण उपजिल्हा रुग्णालयामधील महिला डॉक्टरनं टोकाचं पाऊल उचललं। या डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणानं आता धक्कादायक वळण घेतलंय। आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या हातावरच त्यांनी आत्महत्येचं कारण लिहिलेल्याचं आता समोर आलेलं आहे। त्यामध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। आता या प्रकरणामध्ये नेमकी काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। साताऱ्यामधल्या फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरनं टोकाचं पाऊल उचललेलं आहे, आत्महत्या केलेली आहे। मात्र या महिला डॉक्टरनं आपल्या हातावर एक नोट लिहिलेली आहे आणि त्यातून आता धक्कादायक वळण समोर आलंय। आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या हातावरच त्यांनी आत्महत्येचं कारण लिहिलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार तपासे। तुषार, महिला डॉक्टरनं आत्महत्या केलेली आहे, मात्र हातावर एक संदेश लिहिलेला आहे आणि त्यामध्ये 2 पोलिसांच्या नावाचा उल्लेख आहे। नक्कीच ही धक्कादायक बाब म्हणावी लागेल। तिनं सुसाईड नोट ज्या या महिला डॉक्टरने जे लिहिलंय ते हातावर लिहिलंय आणि त्यामध्ये तिथले जे पोलीस स्टेशनचे फलटण पोलीस स्टेशनचे PSI आहेत गोपाल पदने त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर प्रशांत बनकर म्हणून जे एक पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील मानसिक छळाचा आरोप त्यांनी त्या महिला डॉक्टरने जो हातावर लिहिले आहे की या लोकांकडून माझ्यावर अत्याचार करण्यात आले, माझा मानसिक छळ करण्यात आलाय। खरं तर या महिला डॉक्टरने काही म्हणजे काल काही वेळापूर्वी तिनं या ठिकाणी जे हॉटेल आहे त्याच्यामध्ये फलटण मधल्या सुसाईड केलेलं आहे आणि याबाबतचा तपास आता पोलिसांनी सुरू केलेला आहे। कारण काय पहिल्यांदा अस्पष्ट वाटत होतं, मात्र आता ही माहिती समोर येते की तिनं सुसाईड नोट लिहिली आहे, ती पण हातावर लिहिली आणि ही गंभीर बाब आहे आणि पोलिसांवरच त्या या ठिकाणी हे आरोप केलेले आहेत किंवा अशा पद्धतीचं सुसाईड नोट तिनं त्या ठिकाणी लिहिलेला आहे। तर याबाबत पोलीस अधिकारी काय नेमकं SP जे आहेत तुषार दोशी ते काय नेमकं माहिती देत आहेत हे पाहावं लागणार आहे। अगदी तुषार, आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरेताई। नीलमताई, आपण पाहिलेलं आहे हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे। एका महिला डॉक्टरनं टोकाचं पाऊल उचलले, आत्महत्या केलेली आहे आणि यामध्ये एक संदेश सुद्धा त्यांनी आपल्या हातावर लिहिलेला आहे। त्यामध्ये 2 पोलिसांच्या नावाचा उल्लेख आहे। कशा पद्धतीने आपण पाहताय या संपूर्ण प्रकरणाकडे? अतिशय दुर्दैवी घटना आहे। डॉक्टर्स ज्या महिला आहेत त्या डॉक्टर्स महिलांना खरं तर त्या स्वतःच मनोबल वाढवणं, मुलांना मानस रोगापासून दूर करणं, स्त्रियांना समुपदेशन करणं याची बेसिक माहिती त्यांना चांगल्या प्रकारची असते। कारण शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य दोन्हीचा जवळचा संबंध असतो। त्या हॉस्पिटलमध्ये आणि सगळ्या शासकीय आस्थापनांमध्ये सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस होऊ नये, महिलांची अशी त्रासदायक त्यांना काही वर्तन कोणी करू नये आणि केलं तर त्याची दखल घेतली जावी यासाठीच्या कमिटी आहेत। आता या घटनेच्या मध्ये पोलीस असल्यामुळे ते धजावले नसतील किंवा त्यांना दबाव आलाय का काय हे बघायला पाहिजे। दुसरं, एखाद्या व्यक्तीचा वेळेने मृत्यू झाल्यानंतर हातावरचं अक्षर किंवा या सगळ्या गोष्टीवर काय परिणाम होतो किंवा सूज वगैरे अंगाला येते, स्किन निघायला लागलेली असते, तर ते त्याचं सुद्धा हस्ताक्षर तज्ञांकडून तपासणी करायला लागेल। पण मुळात मला सांगायचं की झी24 तासची मी आभारी आहे की तुम्ही एवढी मोठी दखल या घटनेची घेतलेली आहे। शंभूराजे देसाई आमचे सन्माननीय मंत्री महोदय त्यांनी पण या संदर्भात कोणाची गय केली जाणार नाही याची हमी दिलेली आहे आणि SP तुषार दोशी जे आहेत ते पुण्यातही होते, बऱ्याच ठिकाणी होते, मी त्यांना चांगली ओळखते। त्यामुळे यामध्ये निपक्षपातीपणे चौकशी होईल आणि फोरेन्सिक म्हणजे सगळ्या याच्या माध्यमातून याच्या सगळी कारणं, कॉल रेकॉर्ड्स यांची ज्यांची नावं आरोपींची लिहिलेली आहेत। पहिली गोष्ट तर पोलीस करतीलच, परंतु नमूद करणं गरजेचं आहे की ज्या पोलिसांची नावं आलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांना ताबडतोब कामावरून दूर करणं गरजेचं आहे। कारण तेच कामावर असताना तसा तपास नीट होऊ शकणार नाही आणि म्हणून त्यांना ताबडतोब त्या कामातून बाजूला करण्यात आलं पाहिजे आणि एखाद्या वरिष्ठ महिला पोलीस अधिकारीकडून त्यांच्याकडची अधिक माहिती जमा केली गेली पाहिजे असं मला वाटतं। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे महिलांविषयक कुठलंही अत्याचाराचं प्रकरण असलं अतिशय गांभीर्याने घेत असतात, म्हणून कुठलाही राजकीय हस्तक्षेप त्या प्रकरणामध्ये होणार नाही। आणि डॉक्टर मुंडेताई यांचं जो आत्महत्या झालेली आहे तर त्याच्या मागची कारणं काय आहेत का, नक्की अजून काही त्याच्या मृत्यूच्या मागे त्यांचं म्हणजे हत्या आहे का काय हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे आणि बलात्काराचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर
डॉक्टर महिला इतरांना मदत करण्याच्या भूमिकेच्या ऐवजी अशा याच्यासाठी येत आहेत. बऱ्याच डॉक्टर महिलांच्या हुंड्यामुळे किंवा इतरत्र सुद्धा आत्महत्या होत आहेत. मला तर आता असं वाटायला लागलेलं आहे की या उच्च विद्याविभूषित महिलांसाठी सुद्धा एक वेगळे कक्ष गरजेचं आहे. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आणि आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत मंत्री शंभूराज देसाई. शंभूराज देसाई जी, आपण हा संपूर्ण आपल्याला ही माहिती आहे, एका महिला डॉक्टरनं आत्महत्या केलेली आहे आणि त्यामध्ये 2 पोलिसांच्या नावाचा उल्लेख त्यांनी आपल्या हातावर लिहिलेल्या संदेशामध्ये केलेला आहे. काय आपण त्या सर्वांना ग्वाही द्याल, कारण त्यांनी वारंवार आपल्यावर अत्याचार झाल्याचा सुद्धा उल्लेख या संदेशात केलाय. याच्या बाबतीत मी SP आणि ॲडिशनल SP दोघांच्याशी सविस्तर बोललेलो आहे आणि दोघांपैकी ज्यांना लवकर शक्य आहे त्यांना स्पॉटवर पण जायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर तत्पूर्वी आम्ही एक लेडी SDPO, महिला SDPO आम्ही ताबडतोब तिथं पाठवलेले आहेत. आणि हे जे कळालं मला देखील असंच की बाबा तिथं काही पोलिसांची नावं येत आहेत, त्यामुळे वरिष्ठ अधिकारी आमचे तिथं जातील. ते पुरावे जे आहेत तिथं ते पहिले ताब्यात घेतील, कारण पुराव्याशी काही छेडछाडी व्हायला नको. आणि कुठल्याही परिस्थितीत पोलीस असो कुणी असो, जे कोणी याच्यात दिसतील सकृतदर्शनी त्यातल्या कोणालाही आम्ही सोडणार नाही. गुन्हा तर आम्ही दाखल केलेलाच आहे आणि ताबडतोब मी SP नं सांगितलेलं आहे, ताबडतोब त्याचं अटकसत्र म्हणजे जे कोणी आरोपी असतील त्यांना ताबडतोब ताब्यात घ्या आणि लगेच त्याच्यावरती कडक कारवाईच्या बाबतीत पुढची कारवाई करा, अशा सूचना SP नं आणि ॲडिशनल SP नं मी स्वतः दिलेल्या आहेत. अगदी. पण सर, वारंवार अशा घटना घडतायतच, म्हणजे लहान मुलींवर सुद्धा अत्याचार होत आहेत, त्यांची हत्या केली जाते. त्यानंतर आता या तर महिला डॉक्टर आहेत, त्यांच्यावर सुद्धा अशा पद्धतीने 1 नाही 2 वेळा नाही तर 4 वेळा अत्याचार झालेला आहे. त्यामुळे या घटना पूर्णपणे बंद व्हाव्यात, त्यांना आळा बसावा, यासाठी काही कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत का? नाही, आपण आता हे बघा मॅडम, कठोर उपाययोजना प्रत्येक ठिकाणीच आपण महिला सुरक्षा पथक तयार केलेलं आहे. पेट्रोलिंग आपण वाढवलेलं आहे, म्हणजे प्रत्येक वेळी आपण नाईट पेट्रोलिंग असेल किंवा गर्दीच्या ठिकाणी असणाऱ्या सिव्हिल प्लेन क्लोथ मधले महिला कर्मचारी असतील त्यांचं पेट्रोलिंग आपण वाढवलेलं आहे. सुविधा देखील पोलिसांना अत्याधुनिक वाहनं वगैरे दिलेली आहेत. शेवटी हे नराधम लोक जे असतात असं दुष्कृत्य करणारे, ते कुठंतरी अशी संधी मिळते का बघतात आणि ते दुर्दैवानं असं काहीतरी दुष्कृत्य करतात. पण मी आपल्याला सांगतो, या फलटणच्या प्रकरणामध्ये ना मी SP नं देखील सांगितलेलं आहे, ॲडिशनल SPच्याशी मी बोललेलो आहे. त्यामुळं याच्यात आम्ही जरी असं आता म्हणजे पहिल्यांदा असं समजतं की बाबा काही पोलिसांची नावं त्याच्यात आलेली आहेत, त्यामुळं असं व्हायला नको की पोलीस आहेत म्हणून काही दुर्लक्ष झालं. बिलकुल तसं होणार नाही. सगळे पुरावे मी म्हणलं पहिले ताब्यात घ्या, कारण ते शेवटी रात्री हा प्रकार घडलेला आहे. त्यामुळं पोलिसांच्याकडे रात्री नोंद झाल्यावर पोलिसांनी प्राथमिक चौकशी केलेली आहे. पण आता ह्या अँगलनं ते पुरावे ताब्यात घेणं ह्याला सगळ्यात महत्व आहे. त्यामुळे ते करणं आणि आरोपीला अटक करणं, या गोष्टींना SP स्वतः त्याच्यात लक्ष ठेवून आहेत. SP नाही मी सांगितलेलं आहे की तुम्ही देखील स्वतः ऑन द स्पॉट जावा. त्यामुळे मी सांगतो कठोर कारवाई करू, इथल्या कोणालाही आम्ही सोडणार नाही. अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आणि आता आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेजी. सुषमाताई, आपल्याला हा संपूर्ण घटनाक्रम माहिती आहे, ही घटना घडलेली आहे आणि यामध्ये 2 पोलिसांचं सुद्धा नाव आलेलं आहे. कशा पद्धतीने आपण पाहताय, कारण ज्यांनी संरक्षण करणं अपेक्षित आहे त्यांच्याकडूनच दबाव आणला गेला, छळ केला गेला, अत्याचार केला गेला? या संपूर्ण घटनेमध्ये ज्या पद्धतीने डॉक्टर महिलेने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहित या 2 पोलीस अधिकाऱ्यांची नावं लिहिलेली आहेत, त्यांच्यावर कारवाई होईल. पण मला वाटतं फक्त त्या 2 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊन प्रश्न सुटत नाही. मुद्दा हा आहे की सदरील महिला गेली 3 महिने एक मेंटली टॉर्चर आणि असॉल्टेशनला सामोरी जात होती, अशी माहिती पुढे येत आहे. हे असॉल्टेशन आणि हे टॉर्चरिंग होत असताना तिने ज्या ज्या यंत्रणांना मदत मागितली असेल त्या यंत्रणांनी नेमकं काय केलं, काय संबंधित डॉक्टर महिलेने ही गोष्ट तिच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली होती का, वरिष्ठांनी त्या संदर्भाने काही पावलं उचलली होती का? सगळ्यात महत्वाचा प्रश्न की कायदा सुव्यवस्थेची बूज राखण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, ज्यांच्याकडून आम्ही आमच्या संरक्षणाची अपेक्षा करतो, जर ते रक्षकच भक्षक होत असतील तर न्याय कुणाकडे मागायचा? गंभीर प्रश्न आहे हा. आणि त्यामुळे फक्त 2 अधिकारी नाही, त्याच्या सराउंडिंगने असणारे जे अनेक लोक आहेत त्याची स्वतंत्र SIT नेमून कामाच्या ठिकाणी शासकीय महिला कर्मचारी अधिकारी यांचा होणारा छळ
या संबंधाने असणारी आपल्याकडे विशाखा समिती अनेक गोष्टी आहेत, पण त्यात अजून सुधारणा करणं गरजेचं आहे आणि त्यावर नव्याने काही कायदे करण्याची सुद्धा गरज आहे. अगदी सुषमाताई, हाच प्रश्न शंभूराज देसाई यांना सुद्धा विचारलेला होता की या संदर्भात काही कठोर पावलं सरकारकडून उचलली जाणार आहेत का? तर ते म्हणाले आपण कठोर उपाययोजना करतोय. पण मग तुम्हाला काय वाटतं, सरकार कुठेतरी कमी पडतंय का? कसल्या कठोर उपाययोजना करतो बरं सरकार? शंभूराज देसाई ज्या उपाययोजनांच्या बद्दल बोलत आहेत, मला साधा प्रश्न विचारायचा आहे. या तर डॉक्टर महिला आहेत, आपण म्हणू की सुशिक्षित डॉक्टर महिलेच्या बाबत कसं होऊ शकतं. मी त्यापेक्षा गंभीर आपल्याला सांगते, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, मुंबई या ठिकाणी डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या पोलीस महिला अधिकाऱ्यांच्या संदर्भाने घटना घडल्या. काय तुम्ही पावलं उचलली? पुण्यामध्ये 2 महिन्यापूर्वी भाजप पदाधिकाऱ्याने एका भर कार्यक्रमामध्ये पोलीस अधिकारी असणाऱ्या PSI विजयमाला यांच्याबद्दल गैरवर्तन केले. PSI विजयमाला पवार हिरिरीने पुढे आल्या आणि त्यांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवला. पण सदरील अधिकारी महिलेला संरक्षण देण्याऐवजी, तिची मदत करण्याऐवजी पुणे पोलीस आयुक्तांनी आणि राजकीय नेत्यांनी या महिलेवर जबरदस्तीने बदली घेण्यासाठी दबाव आणला. ती महिला लढतीये, ती महिला अधिकारी लढतीये. काय त्या महिला अधिकाऱ्याला मदत केली बरं? शंभूराज देसाईंनी उत्तर द्यावं याचं. काय गृह खातं करत आहे या सगळ्या संबंधाने? आम्हाला गृह खात्याकडून अपेक्षा आहेत. कायद्याचे रक्षकच जर भक्षक होत असतील तर अपेक्षा कुणाकडून करायच्या? कुंपणच शेत खातं इथे. अगदी अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर सुषमा अंधारे जी यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. सरकार नेमक्या काय उपाययोजना करते असं त्यांनी म्हटलेलं आहे. साताऱ्यामधली फलटणमधल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये महिला डॉक्टर यांनी टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि आता त्यांच्या हातावर लिहिलेला संदेश सुद्धा समोर आलेला आहे. यामध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांची नावं आहेत. त्यांनी लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळ केल्याचे गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत. या संदर्भात आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे. धन्यवाद तुषार, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.